कॅप्सिकमची भाजी त्याच्यासाठी कॅप्सिकम असे व्यवस्थित असे मधून चिरून ताईंनो मी काय केले थोडंसं तेलामध्ये असे फ्राय करून घेतलेत नॉर्मल असे थोडासा कलर बदलेपर्यंत हे पहा. तर ह्याच्यामध्ये आता काय करायचं आहे मला ह्या काही मसाल्यासाठी काय घेतलं आहे तर सगळे आपले घरगुती मसाले तर आणि लसण ह्याच्यातच घालायचा फोडणीला नाही घालायचं 1 नंबरमध्ये लागते ताईंनो. थोडंसं तेल पण घातलं ह्याच्यावर मी तर हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं ताईंनो. पाणी घातलं का थोडंसं वलसर होते. आता त्याच्यात थोडंसं तसं तर मी तेल घातलं आहे हे पहा असं चिटकाईले. हे शेंगदाण्याचं कूट आहे ह्याच्यामध्ये तिखट मीठ धने जिरे पावडर काळा मसाला आपला जे मी आणलेलं ते काळा मसाला असे भरपूर मसाले घालून घेतले तर आणि हे आता सारण ह्याच्यात भरून घ्यायचे. तर ह्याच्यात थोडंसं का अगोदर किंचित वलसर होईन इतकं पाण्याचा शिपका द्यायचा असा म्हणजे काय होते भरायला ना सोपं जाते. असं खुल्लं राहत नाही ताईंनो. हे पहा असं भरता येते. आता तर आपली ही कॅप्सिकम आता शिमला मिरची कोणी ढबू मिरची पण इथं कसं आहे ताईंनो सगळे कॅप्सिकम म्हणते तर ते कॅप्सिकमच म्हणायची सवय लागली. ते शिमला मिरची लवकर येतच नाही बघा तोंडामध्ये. तर आपली शिमला मिरची म्हणा कॅप्सिकम म्हणा ढबू मिरची म्हणा जे बी काय आहे ते 1 नंबरमध्ये होते असं जर करून घेतलं तर. चला ह्याच्यामध्ये आता मी काय करते मसाले ना व्यवस्थित असे भरून घेते. ह्याला पाणी वगैरे काहीच लागत नाही ताईंनो नुसत्या तेलामध्ये कारण ही ऑलरेडी वाफली हे पहा मस्त अशी. तर जास्त वेळ लागत नाही भाजीला. कमी वेळामध्ये मसाला भाजी आपली कॅप्सिकमची तयार होती. तर कढईत तेल घातलं. ह्याच कढईमध्ये मी ती कॅप्सिकम वाफवून घेतली होती. जे काळं दिसायला ताईंनो ती कॅप्सिकम तेलात वाफवून घेतली होती. नाही बी म्हटलं तरी 10 मिनटं तर लागले. 10 ते 12 मिनिट लागले बघा त्याला वाफायला. आता ह्याच्यात लसण वगैरे काहीच घालायचं नाही आपण त्या मसाल्यामध्येच लसण वगैरे जसं की तुम्हाला दाखवले ना तर घातलं. ह्याच्यात फक्त जिरे मोहऱ्या घालायच्या. आता कढीपत्ता नाही आज आणलाच नाही खालून त्याच्यामुळे कढीपत्ता नाही आहे म्हटलं राहू जा आता कुठं जाऊ एवढ्या सकाळी खाली म्हणून कढीपत्ता जरा स्किप केला आहे. आता खाली 7 वाजता आजीकडे जेव्हा जाईल ना त्यावेळेस येताना कढीपत्ता घेऊन येईल मी. ही आहे आपली मस्त अशी भरून कॅप्सिकमची भाजी. करून बघा 1 नंबरमध्ये होती आणि चवीला छान लागते. मुलांना पण आवडेल. एवढा मसाला उरला आहे तर आता हे नंतर वरून टाकायचं. झाला त्याला काय करते आता मी झाकून ठेवते. तर झाली आपली कॅप्सिकमची भाजी तयार बघा. मस्त असं अंगापुरतं आदन थोडासा मसाला 1 नंबरमध्ये लागते चवीला. तर मला आता ह्याच्यात काढून घ्यायची आणि ही आपली कालची रेसिपी तुम्हाला दाखवलेली हो काही मटकी बघा. आता सुंदर ह्याला काय करते किती छान झाडं उगवलेत. तर ह्याला देते आता फोडणी. कांदा आणि कढीपत्ता भरपूर घेतला आहे. बाकी काही नाही घालायचं. नॉर्मल तिखट मीठ टाकून फोडणी द्यायची. आता तर चला ताईंनो कशी वाटली भाजी कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून बघा एकदा. तर मटकी कांदा ब्राऊन कलरवर छान असा परतून घेतला. ह्याच्यात फक्त आता तिखट ह्याच्यात मीठ ह्याच्यात टाकून घेतले ऑलरेडी मटकीत मी. ह्याच्यात तिखट टाकायचं थोडंसं नॉर्मल असं जास्त नाही घालायचं मला तिखट ताईंनो. हे थोडीशी हळद घालायची बस. कुठला मसाला वगैरे काहीच नाही. ह्याला कोण पौष्टिक म्हणेल मग मसाले वगैरे घातल्यास. मटकी धुवून घेतली होती मी ऑलरेडी. तर हे आपला सकाळचा नाश्ता कसा वाटला आणि मटकी बांधण्याची पद्धत तशी तुम्हाला सांगितलं. काही ताई म्हणतात आमच्या मटकीला मोड येत नाही तर ताईंनो मटकी भिजू घालताना थोडीशी गरम कोमट पाण्यामध्ये भिजू घाला. ऑटोमॅटिकली मटकीला मोड येतात म्हणजे येतातच. तुम्ही बघू शकतात. आपल्या आता दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला भिजू घालताना पण दाखवल बघा नक्कीच. तर ह्याला काय करायचं आता थोडा असा पाण्याचा शिपका द्यायचा मस्त. थोडा म्हणजे चांगलाच द्यायचा कारण चांगली वाफू द्यायची ना आपल्याला. झाकून ठेवायची 10 मिनिट बस. छान होती आपली मटकी. आणि काल तुम्हाला लावताना दाखवलं होतं ना दही. तर हे पहा तुम्ही बघू शकता चक्का म्हणजे चक्का दही आहे. हे पहा 1 नंबरमध्ये पाणी नाही काही नाही दह्यामध्ये आणि दही असं आंबट वगैरे नाही काही नाही. एकदम असं स्वीटमध्ये दही लावण्याची फक्त पद्धत एक ट्रिक असते. या डब्याला पूर्ण दही मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा आणि कोमट दूध करायचं टाकायचं. एकदम 1 नंबरमध्ये आपलं दही होतं आहे. तर चला मला घ्यायची तर देव घासून म्हणलं आज आमुष आहे बघा. काळे झालेत सगळे देव. रोज होतच नाहीत बघा घासणं असे. तर म्हणलं हे आमचं कुलदैवत आहे. तर भैया पावडर आहे आपल्याकडे. हे पण खूप सुंदर निघते. तर असं लावून ठेवायचं एकदा आणि थोडं 10-15 मिनटं असं लावून ठेवलं का 10-15 मिनटं नाही समजा
1-2 मिनिट बी असं लावून जरी ठेवलं ना, सगळ्या देवांना असं लावून ठेवायचं पूर्ण असं. आणि नंतर ह्या ब्रश त्याच्यासाठीचा घेतला आहे बघा मी हे. आणि नंतर आपल्या ह्या ब्रशनं घासायचं. नवा ब्रश आहे ताईनं, खास देवांसाठीच किराणामध्ये भरले का एकदा 6-7 ब्रशचं ते पॅकेट घेते मी. आणि त्याच्यासोबतच पुन्हा देवाला पण त्याच्यातलाच एक ब्रश. हो का बघा किती छान निघते. तर खूप छान आहे हे भैया पावडर जे आहे ते. पितांबरीपेक्षा आपल्या हाताला पण हाम होत नाही किंवा अशा क्रॅक येत नाहीत ना. तर पितांबरीनं काय होऊ लागलं, हात असे चरचर आणि पूर्ण असं हे काळं पडू लागले नकं वगैरे. तर ह्यानं तसं काही होत नाही आहे. हे पहा आता हे तर काळं आहे का जे लय मस्त मध्ये असं निघून जातं. हे पहा खूप छान आहे, सुंदर आहे आणि रिझल्ट पण छान आहे ताईनं. तर आता काय करते मी, हे ब्रशनं सगळे देव असे आता पावडर लावून ठेवून ह्या ब्रशनं घासले का बघा, एवढ्याच असून तरी घासायचं राहिलं किती चमकायले आहे का. सगळे असे देवाचे इथं वस्त्र वगैरे, गळ्यातल्या माळा वगैरे सगळं काढून घेतलं या बघा. अजून ब्रशनं सुद्धा घासलं नाही तरी पण किती छान निघालेत मल्लिकार्जुन. तर चला ताईनं आता सगळे देव एकदा घासून घेते, मस्त पूजा मांडते, दिव्याची पण पूजा मांडते. तर बघा घेतले देव घासून. नाही बी म्हणलं तरी अर्धा ते पाऊण तास गेला आहे बघा ताईनं. तरी पण ही दत्ताची मूर्ती ना मला पाहिजे तशी नाही निघाली. का बरं की काय झालं काय माहिती, इथलं हे काळं निघणच झाले, काय झालं की माहीत नाही. बाकीचे तरी व्यवस्थित निघालेत. बाळकृष्ण पण छान निघाला आहे, चमचम चमकायलेत बाकीचे देव. ते एकच मूर्ती तेवढी स्वामींची मूर्ती सुद्धा बघा किती चमकती आहे का. हे आपले पाणी ठेवायचे भांडे पण घेतले घासून. असे हे खालचं काय की निघसणं झालंय, कशाचं लागलंय की माहीत नाही. इकडल्या देवा पसलं, हे स्वामीन पसलं. तर चला आता घेते इथं पूजा करून. हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा आहे सर्वजणी, मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गरमी एवढी व्हायली विचारूच नका. हे पहा आता जरासं दूध घ्यायला बाहेर गेले होते, बाहेरून आले, ताईनं सर्दी झाली, तब्येत बिघडली. एवढी गरमी, हवा एक पानसुद्धा हलं नाही बघा झाडाचं. भयानक गरमी. सर्दी कशाने झाली, पाऊस नाही काही नाही काहीच नाही ताईंनो. तरी पण सर्दी का झाली तेच कळलं नाही बघा मला. तर चला असू द्या, आता काय झाली तर झाली, काय करू शकतात. वातावरणात बी चेंज झाले, तुझं क्लायमेट चेंज झाल्यास पण सर्दी वगैरे होती. सगळ्यांना झाली, ह्यांना झाली, मला झाली, जयला झाली, पिल्ल्याला झाली, फक्त दिदीला झाली नाही. सगळ्यांना आम्हाला सर्दी झाली. कशामुळे झाली काही माहीत नाही बघा ताईंनो. तर चला असू द्या, आता होणार तर आहेच. संध्याकाळचा स्वयंपाक दाखवते तुम्हाला. आता संध्याकाळी काय करायचं आहे तर हे पहा, मला करायची मेथीचं वरण. त्याच्यासाठी ह्याच्यात घेतली आहे डाळ, अशी तुरीची डाळ, आणि मेथी अशी धुवून व्यवस्थित ठेवली आहे. अजून एकदा धुवायची मला. असा भरपूर असा लसण दूध आणलं आहे बघा, आत्ता जाऊन हे का तापवायला ठेवावं लागेल. हे टोमॅटो एक टाकायचं ह्याला. शेंगदाण्याचं कूट संपलं होतं तर म्हणलं तापात लगे शेंगदाणे पण भाजून घेतले. थंड झाली तर थोडीशी चटणी पण करते ताईंना शेंगदाण्याची, आणि कूट पण करते. कधी सकाळी एवढी गडबड असते ना, होत नाही मग. तर अर्धी ह्याच्यामध्ये घालायची आणि अर्धी फोडणीला टाकायची, अर्धीच घालायची ह्याच्यामध्ये. खूप सुंदर असं वरण होतं आहे ताईंनो. आणि पालेभाज्याला प्राधान्य देते बरं का. तुम्ही म्हणता रोजच काय ताई मेथीचं पालकाचं, तर हो ताईंनो मी करते, रोज केल्यासारखं करते, कारण पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात ताईंनो. तर चला ह्याला लावून घेते आता कुकरला, सॉरी गॅसवर 2-3 शिट्ट्या घेते, कारण बराच वेळ झाला भिजू घातली होती मी ती डाळ, त्याच्यामुळे लवकर शिजते. तर चला करून घेते मेथीचं वरण. ही अजून एवढी मेथी ठेवली, हे टोमॅटो, कढीपत्ता, मस्त असा लसण, हे आपल्या जिरे मोहऱ्या. गॅस कमी करते ताईनं. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात घालायच्या मेथ्या, लगेच घालायच्या, कारण मेथ्या लवकर करपतात ताईनं. त्याच्यामुळे पटकन टमाटर घालून घ्यायचं, छान असं वाजतंय हे. आणि टोमॅटो घालायला अजिबात करायचं नाही. मस्त 1 नंबरमध्ये वरण होतं आहे ताईनं. गॅस थोडासा फास्ट करते आता. आणि टोमॅटो थोडासा वाफल्याच्या नंतर बघा किती सुंदर कलर दिसायला की नाही टोमॅटोचा. नंतर ही आपली मेथी घालून घ्यायची. दूध तापवून घेतलं, आपलं वरण पण बघा मस्त. आज ह्याच्यात पण थोडी मेथी टाकली होती, जसं की तुम्हाला दाखवलं. खूप छान लागते ताईनं, असं सुद्धा खूप छान लागते बरं का. आता तुम्हाला दाखवते. ह्यांनी जेवले तर हे त्यांना फोडणीचं पाहिजे नव्हतं, त्यांना असंच वरण पाहिजे होतं. तर त्याच्यामध्ये हे पहा असं घेऊन खाल्लं आहे घट वरण. त्याच्यामध्ये तेल, चटणी, मीठ असं घेतलं आहे. एवढं मी म्हणलं मला राहू द्या, एवढं जास्त खाल्ल्यास पित्ताचा त्यांना पण त्रास होते आणि मला पण त्रास होते ताईनं. त्याच्यामुळे दोघांनी पण थोडं थोडंच खाल्लं.
म्हणजे राहू दिलं आहे. आता हे टाकते त्याच्यात मेथी. आता मेथी वाफायला भरपूर टाईम लागतो ताईंनो, कारण मेथी वाफल्याशिवाय वरणाला चव लागत नाही. लक्षात ठेवायचं. मस्त असं छान आपलं मेथीचं वरण त्याला झाकून. तर बघा छान किती सुंदर झालंय ना आपलं मेथीचं वरण. तर कसं झालंय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो. इकडं लावलाय भात. आता हे आपलं वरण खूप छान कलर आलाय हे मस्त असं. तर चला यावेळीच इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.